बाबाची काय इच्छा ते या पदयात्रेत आहे. पण इकडली पदयात्रा बघून असं वाटतं का आता हेच पदयात्रेत दरवर्षी जावं. पण अध्यक्षाचं एवढं नियोजन चांगलं आहे की प्रत्येक माणसावर त्यांचं शिस्त आणि लक्ष असतं. तेल घालून सगळं विचार स्वतः फिरत असतात, सगळं लक्ष ठेवत असतात. आणि असा अध्यक्ष सगळ्यामध्ये मिसळून राहणार अध्यक्ष म्हणजे देवमाणूसच असतो. आणि त्यांना बाबाचा खरोखर आशीर्वाद चांगला असेल आणि पुढे पण राहावं त्यांना. साईराम सकाळ. तर आजचा आमचा 7वा दिवस. आज आमचा होईल दर्शन संध्याकाळचे 8-9 वाजतील दर्शनाला. हे बघ आता हात सुक्का आहे ना यो वल्ला झाले बघ. हे बघ दिसलं का धावकावर पडले. फुल थंड आहे बेकार एकदम. जाम खतरनाक थंड आहे. आंघोळ केली आणि बसलो. हे बघ डेंजर काम आहे. आता आपण इथून आपलं हनुमान मंदिर आहे ना ते आपण दुपारचं जेवण आहे. तिथून आपल्या डायरेक्ट शिर्डी. सगळे साईराम पाया पडतील आणि सगळी साईरामांची सेवकांची अध्यक्षांची भेट घेतील. आणि उद्या ज्याच्या घरी जाणार. हा आजचा संध्याकाळचा क्षण असते ना तो भाऊक असते जाम. म्हणजे 7 दिवस आपण एकत्र राहतो आणि मग दर्शन बाबाचं घेतलं का ज्याच्या घरी जातो. म्हणजे एक कुटुंबासारखं राहतं. म्हणजे 7 दिवस काय नाही एकदम मजामध्ये राहते. आजचा दिवस जाम संध्याकाळचा भाऊक आहे. तर साईराम आता आपण भेटू आता रस्त्याला. चला. ओम साईराम. मयूर शेठ जाम थंडी आहे. जाम थंडी पॉवरफुल काम आहे. ना काम 25 झालंय. तेव्हा हात कसं कापताना बघ चाय घ्यायला. 7वा दिवस. 7व्या दिवसाच्या सकाळच्या बॅगी टेम्पोन चढवायला लावल्या. डायरेक्ट शिर्डी. तर आता आम्ही निघलो पालखी घेऊन. 7:30 वाजलं. लेट निघल्या. संध्याकाळची लेट दर्शन होलं आमचा. चालल्यावर थंडी एकदम खतरनाक थंडी आहे. ज्याला सर्दी नसेल झाली त्याला पण सर्दी होईल अशी थंडी आहे. डेंजर. खड्ड्यावर भिजून टाकतात. मस्त सूर्यदेव पण उमगवले. सूर्यदेवाचं पण दर्शन. आपण डायरेक्ट आता भेटू. चला वाटेला. आता चाललो आम्ही वावीचे गावांचे बघ. हे वावीचा गाव आणि चालायला लागले पुढा समृद्धी महामार्गाची खालून चालू आहे. बेल खायला लागलो. चौरा बसल्या बघ. बेल इकडे भारी लागते. बेल भारी लागते. यो जवळचा डॉक्टर आहे का? जवळचा का? जवळचा डॉक्टर. शिर्डीला आणले आम्ही जवळचे डॉक्टर. त्याच्या गोळ्या बिल्या भेटतं. अजून 2 दिल्या का? 2 अजून काढला. जेव्हा ब्लॉकर आहे KT ब्लॉक.
तर इथं 7व्या दिवसाचा नाश्ता, मला वाटते कांदा पोहे आहे. 7व्या दिवसाचा नाश्ता आहे, शेवटचा नाश्ता सकाळचा. सगळे साईराम बसले आणि कांदा पोहे आहे वाटते. हे बघ, या बघ कशा बसले. बघ अंगणाला जायचे. अननसवाला पण आलाय, अननस फ्री आहे नाश्त्यावर. आईस्क्रीम वाला पण आले. बघ कसे बसले नाही. बघ पालखी आपली इथं आहे. नाश्ता काय आहे, नाश्ता पण दिसत आहे. पालखी ठेवले. बघ तिथं नाश्ता आहे. बघ कांदा पोहे असते आपला नाश्ता. नाही बघ शेवटचा नाश्ता 7व्या दिवसाचा. हे बघ शेवटचा नाश्ता ना, लास्टच्या दिवशी. बदाम पिस्ता काजू अलग अलग काहीतरी काही डाळिंब पण टाकली ना. हो डाळिंब पण काजू बदाम डाळिंब बटाटा. नाही ते चाय आहे, चाय घेऊ. साईराम आमचं ग्रुपवाला थांबलं नाही काकाचं, मग त्यांच्यासाठी मी भेल आणलं 2 का नाश्ता. बाबा मीठ खालाय ना लास्टच्या दिवसा शेवटचा नाश्ता. तर आता आम्ही नाश्ता करून निघलो. लास्टचा नाश्ता होता आजचा 7व्या दिवसाचा. तर आपले आता निघलो. तर जेवणाच्या ठिकाणी भेटू आपण डायरेक्ट पंचमुखी हनुमान मंदिर. आणि आपले अमृत भाऊ आपले पालखीचे सगळं बघतात ना. अरे गाणी सांग ना आता. वाचवा पैसे दिलं वाचा. आता आम्ही पोचलो वेस्टला. मस्त मजा मस्ती करत. दादा का बँड आहे बघ, गाणी सांगत आहेत. निशाने काय लावले. तर इथून आपण हनुमानच्या मंदिरात दररोजचे असते तिथं असते दुपारचं जेवण. तर आपण तिथं जाऊ आता ना. आज थोडी मुलाखत घेऊ दादाची नव्हती. तर यो आहे वेस्टचं हनुमान मंदिर. आपली पालखी इथे आहे. बजरंगबलीची जय. तर मंदिरानंच आरती होईल आपली. तास ठेवलं. भजन होत असतील इथे. या बघा हे बघा भजन मस्त होत असतील. इथे पण आहेत एक 4 आणि एकूण. तर आता ना आपले कुठले आता थोडी साईरामची इंटरव्ह्यू जशी घेऊ. म्हणजे कुठून आलं काय, कितवा वर्ष आहे सगळं विचारू. चला प्रत्येक ग्रुपला विचारू. साईराम आता आलो आपण. प्रत्येक साईरामाला विचारू कुठल्या पालखींचं आहे, किती वर्ष झालं. तर आता विचारू. आपल्याला जवळ बसल्या साईराम. ओम साईराम. तर साईराम तुम्हाला म्हणजे तुम्ही कुठले गावचे. आम्ही पाये ब्राह्मण गावचे. आणि या पालखीमध्ये किती वर्ष झाले तुम्हाला. या पालखीमध्ये 7 वर्ष झाली. आणि ग्रुपमध्ये किती साईराम आहेत. या ग्रुपमध्ये 45 आहेत. 45. आणि या पालखीविषयी काय वाटते तुम्हाला. या पालखीचं वैशिष्ट्य असं आहे का एवढी मोठी पालखी आपल्या वसईमध्ये पहिली आहे पालखी. म्हणजे मुंबईपेक्षा मोठी पालखी 2 नंबरमध्ये वसईची पालखी. आणि या पूर्ण पालखीमध्ये साईराम किती आहेत तुम्हाला काय वाटते.
साईराम याच्यामध्ये 850+ आहेत. नाही जास्त आहेत. दादा बोलले की 900+ आहे की आधार काय. तर अजून अंदाज आम्ही तुम्हाला सांगितलं का 850+ आहे. अंदाज तुमचा पण आज 900+ आहेत म्हणजे आधार पकडा. तर पुढच्या वर्षी पण वाढणार. पुढच्या वर्षी आमच्याकडचे असतील तर 100चा आकडा पार करू शकतो असं माझ्या कुणी मी सांगतो. तुमच्यामध्ये साईराम लेडीज पण आहेत का? साईराम लेडीज आहेत ना. किती आहेत? साईराम लेडीज 15 आहेत. 15 आहेत. चला ओम साईराम पुढच्या वर्षी पण आहे. तर आता आपण आलो दुसऱ्या साईरामकडे. तर विचारू त्यांना कुठले आहेत, किती वर्ष झालं पालखी. तर सर्वांना ओम साईराम. साईराम तुम्ही कुठले गावचे? मनोर. आणि या पालखीमध्ये किती वर्ष झालं तुम्हाला? मला 9 वर्ष झालं ना सगळ्यांना ग्रुप. आणि तुमच्या ग्रुपमध्ये साईराम किती आहेत? 25 साईराम. आणि या पालखीविषयी काय वाटते तुम्हाला? खूप भारी पालखी आहे आणि खूप चांगलं नियोजन आहे. अध्यक्ष पण खूप भारी आहेत. पुढल्या वर्षी किती जण येतील या पालखीत तुमचा अंदाज? 30-32 येतील. 30-32 साईराम वाढतील. चला साईराम भेटू. ओम साईराम सगळ्यांना. तर साईराम तुम्ही कुठल्या गावाच्या? खार्डी वैतरणा. आणि तुम्ही जुचंद्र. तुम्हाला किती वर्ष झाले? किती? 2 वर्ष. आणि तुम्हाला? तुमचं पहिलं वर्ष आहे. तर या पालखीत येऊन कसं वाटते तुम्हाला? या पालखीची सोय कशी आहे? नियोजन सोय मस्त ना. आणि या पालखीचे अध्यक्ष कसे वाटले तुम्हाला? सुशांत भाऊ पाटील. हां नाचल्या किती तुम्ही? पुढच्या वर्षी येण्यासाठी तयार आहात का? मग आजचा शेवटचा दिवस आहे. बाबांच्या आपल्या दर्शनाला जायचं आहे आणि उद्यापासून आपण घरा जाऊ. तर कसं वाटते तुम्हाला? हां आणि या पालखीत कसं वाटलं? म्हणजे एकदम कुटुंबासारखं मिसळून. 7 दिवस आठवण पण आली घरची. आणि असं वाटतं घरी जावं पण नाही. असेच दिवस चालू राहावं. हे दिवस संपावे पण नाही. तर पुढच्या वर्षी रेडी. मग तुमच्या ग्रुपमध्ये किती जण आहेत? साईराम किती जण आले? आणि लेडीज म्हणजे एकूण किती जण आले? सगळी 35 जण. मग पुढच्या वर्षी किती येणार? 35चा आकडा वाढेल का? किती? 50. तर चला भेटू आता पुढच्या वर्षी. साईराम सगळ्यांना. तर ओम साईराम सगळ्यांना. तर तुमची कुठल्या गावची आहे साईराम? कोशिमकाडी. या पालखीत किती वर्ष झालं तुम्हाला? तुमचं पहिलं वर्ष आहे. पहिलं वर्षी तुम्हाला कसं वाटलं या पालखीमध्ये? चांगलं वाटलं. आणि या पालखीमध्ये सोय कशी आहे? म्हणजे जेवणा बिवणाची कशी? आणि या पालखीचा अध्यक्ष कसा वाटला तुम्हाला? आणि या पालखीचा आजचा शेवटचा दिवस आहे. बाबाच्या दर्शनाला आपण जाणार आहोत. तर कसं वाटतंय तुम्हाला? मस्त एकदम व्यवस्थित. मला ताप आलेला पण घरी बाबाची आरती चालू झाली नाही तर ताप पण कुठे गेला ना तर कल्ला पण नाही मला. पाय पण बरे झाले. पाय पण दुखत. आणि पालखी आणि या तुमच्या पूर्ण ग्रुपमध्ये किती साईराम आलेला आहे? म्हणजे आकडा किती आहे साईराम? म्हणजे 32. मग पुढल्या वर्षी किती जण येतील? 50 जण. 50च्या वरती आली. पण आम्हाला तिकडे व्हिडिओ जातात ना तर सांगतात का आम्ही पण पुढच्या वर्ष आहे तिकडे. ही पदयात्रा सगळ्यांना आवडले. फोटो आवडली म्हणजे लोकांना उत्सव झाला. ही बाबाची इच्छा असेल त्यांना आणायची. पण लोक बोलतात आम्हाला पुढच्या वर्षी आम्ही येणार. अध्यक्षाला विचारून ठेवले पुढच्या वर्षी लोकसंख्या वाढेल आमची. त्यांनी सांगितले कुशाला ना बाबाची. त्यांना रात्री सांगितले. मला 7 वर्ष झाली. 7 वर्ष झाली. तर आमचा एकदम देव माणूस आहे. चांगला माणूस आहे आमचा तो. आम्ही त्याला पहिल्यापासून ओळखतो. त्यांच्यासारखा अध्यक्ष माणूस कुठेच भेटणार नाही आम्हाला. बघितले एवढी पण नाही भेटणार आम्हाला. त्यांच्यासारखा माणूस गावात पण नाही आमच्या भेटणार.
ससूनगर गावात पण नाही असं भेटणार. एवढा आमचा अध्यक्ष माणूस चांगला आहे. तुम्हाला कसं वाटतं? मला तर त्याचा चेहरा बघूनच वाटलं का खूप चांगले आहेत ते, एकदम मस्त एकदम. आणि अध्यक्ष आमचा दादा जाम भारी माणूस, त्याने आम्हाला काहीच कमी पाडलं नाही. सगळी शेवटपर्यंत आम्हाला 7 दिवस पूर्ण त्यांनी सगळं भरपूर बोलवणं केलं. चांगलं वाटलं. मला 8 वर्ष झाली. 8 वर्ष 8 वर्ष मला पण 6 वर्ष झाली. मी बोलते, मी पहिलेच वर्ष आले यावर्षी. दरवर्षी अमरापूरच्या पदयात्रेत जाते. यावेळी काय बाबाची इच्छा का माहिती, तिथे मला जायला नाही भेटलं. तर इथे दमनवलीला सांगितलं तर या पदयात्रेत आले. बाबाची काय इच्छा तर या पदयात्रेत आले. पण इकडली पदयात्रा बघून असं वाटतं का आता हेच पदयात्रेत दरवर्षी जावं. पण अध्यक्षाचं एवढं नियोजन चांगलं आहे की प्रत्येक माणसावर त्यांचं शिस्त आणि लक्ष असतं. तेल घालून सगळं विचार स्वतः फिरत असतात, सगळं लक्ष ठेवत असतात. आणि असा अध्यक्ष सगळ्यामध्ये मिसळून राहणार अध्यक्ष म्हणजे देवमाणूसच असतो. आणि त्यांना बाबाचा खरोखर आशीर्वाद चांगला असेल आणि पुढे पण राहावं त्यांना. बाबाच्या उपरेत त्यांच्या पाठीशी राहते. देव माणूस आम्हाला जेवण बिवण चांगलं. 7 दिवस मस्त अंगा पाहाची सब जाम सोय झाली. या पदयात्रेची सगळ्यांना आवडणार. सर्वांना आवडलं. माझ्या व्हिडिओ ऐकले तुम्हाला भजन पण येते. हो येते. हा मग फक्त 2-3 कडवं बोलू शकता का तुम्ही? शिर्डी साई द्वारका माई प्रशांती वासा साई राम हरी राम साई राम एक हरी नाम सुंदर नाम. शिर्डी साई द्वारका माई प्रशांती वासा साई राम. अल्लाह ईश्वर साई राम वरती पुरी गए हे भगवान. प्रशांती दया करो कृपा करो रक्षा करो हे भगवान. दया करो रक्षा करो रक्षा करो हे भगवान. साई राम एक ही नाम सुंदर नाम. साई राम एक ही नाम सुंदर नाम. साईराम. तर ओम साईराम. तर 7वे दिवसाचं दुपारचं जेवण आहे. इथून आता जेवल्यानंतर आम्ही डायरेक्ट बाबाच्या दर्शनाला जाणार आहे. तर साईराम लाईनीला लागेल बघ. तर आजच्या शेवटच्या दिवसाचा मेनू काय आहे तो विचारू. साईराम आहे. तर जाऊ चला. हां साईराम या साईडून तर साईराम. तर आज काय आहे जेवणाचं मी छोले. तर हे काय छोले आणि आई वाटते लोणचं. शेवटचं आहे बुंदी रायता. ती काय वाटते ती पापड आणि मेसूर गोड. तर या साईड पण आहे तसंच. हे बघा पाहुणे आलेत. मला फक्त सांग ना लोणचं. हे बघा तेच आहे दोन्ही साईडून. आणि या साईडून आपली साईरामांची रांग. साईडची लास्टचा भंडारा दुपारचा. तर साईराम आता आपण आलो आहे पेंटर आहे. म्हणजे बरीच वर्ष झाली विचारू त्यांना. बरीच वर्ष झाली म्हणजे दररोज अलग अलग रांगोली काढतात. म्हणजे हाताने रांगोली भरतात. तर एकदम आता वेशला हो. तर वेशमध्ये हनुमान मंदिर आहे. तर हनुमान मंदिरची रांगोली काढली. तर त्यांना विचारू किती वर्ष झालेत या पालखीमध्ये. ओम साईराम. ओम साईराम. तर या पालखीमध्ये किती वर्ष झाले तुम्हाला? आणि या पालखीचे या वर्षी 16वं वर्ष आणि 16व्या वर्षामधून या वर्षी माझं 12 वर्ष झालं. 12. आणि या आता शेवटचा दिवस आहे. तर कसं वाटते तुम्हाला? मस्त. तर 7 दिवस कसे निघून गेले काय समजले नाही. पण मी एक साई सेवक आहे. पूर्वी मी पदयात्री म्हणजे 5 वर्ष मी पदयात्रा केली. नंतर मी सेवेला लागलो. आत्ता मी रिक्षा घेतल्या कारणाने मी रिक्षा घेऊन पाण्याची सेवा करते.
12 वर्षामध्ये मी प्रत्येक वर्षी म्हणजे पालखी निघाली की एक एक रांगोळी एक एक स्पॉटवर काढत असते. आता मला चालता चालता रांगोळी काढायची असते, पण काही कारणास्तव मी 2 वर्ष 3 वर्ष झाली मी रांगोळी काढत नाही. पण पहिल्यांदा या हनुमान मंदिरामध्ये रांगोळी काढते. तर भारी असतात तुमच्या रांगोळ्या, पण मला टाईम भेटत नाही. मी पण चालत येतो, तर त्या घ्यायला शूट घ्यायला जमत नाही. तर आपल्या अध्यक्षाबद्दल काय थोडंसं? अध्यक्षाबद्दल सांगायचं म्हणजे माझ्याकडे शब्दच नाही. मी कधी कुणाला हे रागवत नाही. आणि जे या वर्षी जे पालखीचं आपलं 16 वर्ष आहे, पुढच्या वर्षी काय करायचं, भंडारा झाल्या 365 दिवस तोच विचार असतो की पुढच्या वर्षी आपण नवीन काय करायचं पालखी. मला बोलतील नंतर हे करा, जोरात बघता तुम्ही साईबाबांचा रथ. हो. मी, माझा मुलगा आणि माझे 2 मित्र म्हणून दरवर्षी आम्ही रंगवत असतो. तर पुढच्या वर्षी पण अलग अलग रांगोळ्या बघायला भेटतील का आम्हाला? हो, दरवर्षीप्रमाणे साईबाबांची रांगोळी, प्रत्येक देवदेवतांची रांगोळी असते. पण सुरुवात करताना मी पहिला गणपती बाप्पांचीच रांगोळी करतो. आपले मंगल कार्य असले की पहिला गणपती रांगोळी. तसं आम्ही पदयात्री मी पहिली रांगोळी ती गणपतींची करतो आणि जास्त काय बोलत नाही. ओम साईराम. ओम साईराम. तर साईराम म्हणजे या पालखीत ना जे साईरामाचा बड्डे असते ना सेलिब्रेट केला जातो. म्हणजे दादा केक आणते, त्याचा बड्डे सेलिब्रेशन केला जातो. तर आज पण आहे बड्डे. 3 केक आणले. तिघांचा बड्डे आहे की काय माहिती नाही. चला दाखवतो. कोणता बड्डे? तर आता आपण दादाची जरा मुलाखत घेऊ. काय कसं काही नियोजन केलं 16 वर्षाचं. तर दादा बसले आतमध्ये, तर दादा नवीन ओम साईराम दादा. तर आपल्या या पालखीला 16 वर्ष पूर्ण झाले. गेल्या वर्षी 15 वर्ष पूर्ण झाली. तर खूप जल्लोष होता आणि साईराम पण बरेच होते. आणि यावर्षी तर 16वं वर्ष आहे, तर खूपच साईराम भक्त आलेला आहे. तर काय बोलणार याच्यावर? पालखीबद्दल जर बोलायचं झालं तर या पालखीमध्ये जे नियोजन असतं प्रत्येक गोष्टीचं, ते प्रत्येक गोष्ट चोखंदरपणे पाहिली जाते. स्पॉट, पाण्याची व्यवस्था, जेवण, पदयात्र्यांना लागणारा मेडिसिन, आपले जे सेवेकरी असतात त्यांना प्रत्येक 1-1-1.5 किलोमीटरवर आपण पाणी लावायची त्यांना सूचना देतो. आणि जे स्वतःच्या वाहनं घेऊन येतात ते सुद्धा निस्वार्थ मनाने जी होईल ती सेवा देतात. म्हणून या पालखीचं जे नियोजन आहे ते चोखंदरपणे असल्यामुळे या पालखीत दरवर्षी पदयात्रेची संख्या वाढत आहे. एक येतो त्याच्यामागे पुढच्या वर्षी 10 ते 20 पदयात्री नक्कीच वाढतात. आणि पालखीच्या अध्यक्षांबद्दल जर सांगायचं झालं तर कुठल्याही पदयात्रेवर त्याने मी एवढा 13 वर्ष येतो, कधीच ते ओरडत नाही. त्याची चूक झाली असेल तर त्याला मस्करीमध्येच त्याला समजवतात, मग तो समजून जातो की आपलं काय चुकलं आहे, जेणेकरून पुढे चुकणार नाही याची ते दक्षता घेतली जाते. आणि दुसरी गोष्ट अशी की महिलांसाठी ते या पालखीत खूप चांगली प्रिकॉशन घेतली जातात. महिलांना अंघोळीसाठी जी व्यवस्था असते ती चांगले टेंट वगैरे आणून त्यांना अंघोळीसाठी आपण व्यवस्था दिली जाते. गरम पाण्याची व्यवस्था या पालखीत आहे. कम 5-6 वर्षासाठी आपल्याला गरम पाणी आपल्या एका भक्तांकडनं मिळतं. पण त्याचा जो संपूर्ण भोगगाव आहे त्याच्यामुळे
एक पदयात्री दुसऱ्या पदयात्रेला जो संदेश जातो तो चांगला जातो. त्यामुळे या पदयात्रेत दरवर्षी पदयात्रेची संख्या वाढत आहे. पण प्रश्न असा आहे की पदयात्रेची संख्या वाढत आहे तर त्यानंतर आपली जी भूमिका आहे तीसुद्धा आता आपल्याला केली पाहिजे. कारण की आता एवढे पदयात्री वाढणार आहेत तर त्यांची व्यवस्था आपल्याला नीट कशी ठेवता येईल यासाठी याच्या पुढे आपल्याला अगोदरच सगळं नियोजन करायला लागेल. तेव्हा आपल्याला याच्या पुढे आपल्याला जी आपली 25 वर्ष गाठायची आहेत ते आपण सुखासमाधानाने गाठवू शकतो. तर दादा 25 वर्षापर्यंत किती साईराम भक्त या पालखीमध्ये सहभाग होतील? 25 वर्षापर्यंत पहिल्या वर्षी 11 होते, दुसऱ्या वर्षी 22, तिसऱ्या वर्षी 50, चौथ्या वर्षी 100, 180 आणि नंतर 200, 250. 200, 250 आकडा 2-3 वर्ष म्हणजे 50ची संख्या अधिक व्हायची. 50, 100, 50. 25 वर्षाच्या पुढे सुद्धा पालखी चालवायची. 25 वर्ष थांबायचं नाही. प्रयत्न असा असेल की साईबाबांची प्रचिती आणि शिर्डीचं जे सामूहिक प्रार्थना प्रार्थना करणं, एकट्याने प्रार्थना केलेली आणि सामूहिक प्रार्थना केलेल्या हा भक्तिभावामध्ये फरक पडतो. आता तरी आपण 1000 टचपर्यंत आहोत. 25 वर्षीपर्यंत मला तरी अंदाज आहे की बाबा जेवढी सांगतील म्हणजे बाबांची इच्छा असेल 25 वर्षी 25 सुद्धा नेऊ शकतो. पण तेवढं नियोजन आयोजन झालं पाहिजे. भक्तांची गैरसोय होत असेल तर हा आकडा आवरण्यात योग्य ठरेल. पण नक्कीच ताकद दिली आणि संस्थेच्या मार्फत नियोजनची व्यवस्था करून दिली आणि सर्व साई भक्त सेवेकरी जर जोडले तर नक्कीच 25 वर्षी 2 ते 2,500 संख्येचे भक्त आपण शिर्डीमध्ये नेऊ शकतो. आता उत्सुकता आहे मला 25 वर्षाची. 15 वर्ष चांगला धूमधडाक्यात साजरा झाला. 20 वर्ष 20वं वर्ष करायचं. 25 वर्षाची वेगवेगळी संकल्पना आहे. बघूया. नियोजन आत्तापासूनच डोक्यात आखलेलं आहे. आणि 25 वर्ष असं आहे की आत्तापर्यंत सहभागी झालेले श्री साई समर्थ सेवकमध्ये सहभागी झालेले जे पदयात्री आहेत म्हणजे काही 3 वर्ष झालेत, काही 5 वर्ष झालेत, काही 2 वर्ष झाले, ज्यांचा नवस असतो किंवा त्यांना अडचण असते. 25व्या वर्षी एकूण एक पदयात्री जो आतापर्यंत सहभाग झालेला त्याचा सहभाग आम्ही 100% घेणार. आणि एक आपला पालखीमध्ये म्हणजे प्रत्येक पालखीमध्ये जो फोटो नेण्याचा मान असतो साईबाबाच्या मंदिरामध्ये समाधीपर्यंत तो अध्यक्षाचा असतो. पण काल परवाच्या दिवशी म्हणजे 4थ्या किंवा 5व्या दिवशी तुम्ही सूचना दिली की आपण आपल्या पालखीमधून जोडपं म्हणजे एक काढू म्हणजे चिट्या उडू आणि त्यांना तो मान द्यायचा. कसं काय असं मनामध्ये आलं तुमचं? मला काही साई भक्तांच्यासोबत आम्ही चर्चा करताना हे निघालेलं आहे. त्यांनी मला विचारलं असं चर्चेमध्ये हा विषय झाला आणि त्याच्यानंतर माझंही मनात होतं. कारण तुम्ही बघत असाल की आतापर्यंत माझ्या हातात फोटो नव्हताच मुळात. मी तर भक्तांच्या हातात द्यायचो. थोडा वेळ फोटो घ्यायचो, माझ्या भावाच्या हातात असायचा, काही मी स्वतः मंदिरात गेल्यानंतर काही साई भक्त माझ्या हातात द्यायचे. पण 7 दिवस पूर्ण आपण साई भक्तांना आपल्यासोबत घेऊन आलेलो आहोत. फोटो काय तर प्रत्यक्षात साईबाबांनी ज्यांना हे बाबांच्या इच्छेशिवाय हे पदयात्रेमध्ये सहभाग होण्याचं भाग्य कोणाला लाभतच नाही. म्हणून हे जे आलेले आहेत त्यांना सुद्धा आपलेपणा वाटला पाहिजे. आपला विषय एक महत्त्वाचा म्हणजे आपण चांदीची पालखीची बनवतो. आता आपल्याला डोनर भरपूर आहेत चांदीची पालखी देतात, पण आपण असं नियोजन केलं आहे का आपण जी चांदीची पालखी बनवू आपल्या पदयात्रेमध्ये चाललेला पदयात्री किंवा सेवेमध्ये आलेला पदयात्री याच्या देणगीतूनच ही चांदीची पालखी बनेल. म्हणून पालखीचं वाढण्याची भूमिका किंवा एक जी का वाढते त्याचं कारण म्हणजे आपण एकूण एकाचा सहभाग घेतो आहे आणि या सहभागाचाच एक भाग म्हणून आपण बाबांची तसबीर आणि जे काय आपण नियोजन करू. काही जणांनी मला आज सकाळी सुद्धा सांगितलं का दादा हात मान तुमचा होता. जर बाबांच्या पुढे मान सन्मानाचा काही विषयच आहे. हो, तो एक मी जरी भक्त असेल किंवा कोण असेल, भक्त हा बाबांसाठी साई भक्तच आहे. म्हणून मोठा छोटा काहीच नाही.
आणि हा मान किंवा कायचा प्रश्न नाही. ज्याचं भाग्य असेल त्याच्या भाग्याने साईबाबांची प्रतिमा आणि स्वामींची प्रतिमा आपण समाधीमध्ये एक त्यालासुद्धा आपलेपणा वाटतं. म्हणून आपण प्रत्येक गोष्टीमध्ये आपण प्रत्येकाचं इन्व्हॉल्वमेंट आपण 100% घेण्याचा प्रयत्न करतो. अशीच इन्व्हॉल्वमेंटमुळेच आज सर्व पदयात्री मला जोडतात. तर म्हणजे ही 12 महिने आम्हाला जोडलेले असतात. म्हणजे 12 महिने फोन कॉन्टॅक्ट असतात. कुठल्या अडीअडचणी आल्या किंवा काय करायचं. पहिला विषय पालखीचा आहे. कुठेही झालं तरी पहिला विषय पालखीचा होता. पालखीसाठी ही वस्तू घेतली पाहिजे, पालखीसाठी ती वस्तू घेतली पाहिजे. विशेष म्हणजे माझ्या गावातले सहकारी त्यांच्यामुळे काही गोष्टी सोप्या होतात. माझ्या कुटुंबात आणि महेश आहे, असे भरपूर जण आहेत जी मला 12 महिने कॉन्टॅक्टमध्ये असतात. त्याच्यासाठी जे काय प्रयत्न करेल. विशेष म्हणजे महिलांचा एक मी सांगतो का, महिला शिस्त पाळतात त्या इतर पालख्यांची मी तुलना नाही करत. पण नियोजन जरी केलं तर नियोजनवाल्याचं ऐकलं जातं हे महत्त्वाचं आहे. त्याचं नियोजन करण्याचं काही महत्त्व नसतं. म्हणून नियोजन केलं तर त्याचं पाळलं जातं. यासाठी महिलांचं विशेष करून आभार मानतो. तर ओम साईराम, आता आपण पोचलो म्हणजे पालखीनंच आहो. पालखी आता निघणार आहे. तर जो पालखीचा मान म्हणजे साईबाबाच्या देवळात पालखी गेली ना, तिथून जो फोटोण्याचा मान असतो ना, तर तो आपल्या साईभक्तांना म्हणजे दादानी बोललेलं म्हणजे दोघांचं म्हणजे चिठ्ठ्या उडवायच्या आपले पालखीमध्ये. म्हणजे जो जोडपा येईल ना त्याचं नाव निघेल ना तर त्याला तो मान दिला जाईल फोटो घेऊन समाधीपर्यंत. तर आपल्या जवळ आहेत आकाश गरज, तर त्यांना हा मान मिळाला आहे. तर त्यांना कसं वाटतं आपण विचारू त्यांना. तर आकाश, तुला हा मान पालखीचा म्हणजे बाबांचा फोटो घेऊन समाधीपर्यंत जायचं आहे, तर तुला कसं वाटते? काय बोलशील तू याच्यावर? मस्त वाटतं आहे. आम्हाला मनापासून वाटलेलं पण नव्हता का आम्हाला हा मान मिळेल, पण चिठ्ठीमध्ये आमच्या दोघांचं नाव आला. खूप मनापासून भारी वाटतं आहे. ओम साईराम दादा. ओम साईराम. तर आपण कुठल्या गावातून आलो या पालखीत? मी वालीव चिचपाडावरून आलो आहे. आणि या पालखीमध्ये कसं वाटते तुम्हाला? एकदम मस्त वाटते, खूप छान वाटते. आणि पालखीचा प्रवास कसा आहे? एकदम मस्त सुखाचा प्रवास आहे आणि सोय वगैरे पण खूप छान आहे. पाणी टायमावर भेटते, जेवण, नाश्ता. आणि या पालखीमध्ये तुमचे साईराम किती आहेत ग्रुपमध्ये? माझा ग्रुप 51 जणांचा ग्रुप आहे. 51 जणांचा ग्रुप आहे. आता सध्या इथे एवढेच आहेत. हे बघ. साईराम, या पालखीमध्ये तुम्हाला येऊन किती वर्ष झाली? मला 12 वर्ष झाली आणि या पालखीचा वर्ष 16वा आहे. आणि आपले अध्यक्ष कसे वाटले तुम्हाला या पालखीचे? अध्यक्ष एकदम मस्त, एकदम छान अध्यक्ष आहेत. समजून बोलतात, समजून सांगतात. तर साईरामानं बघताना तर रोजची धमाल सगळ्यांना नाचवतो मी गाण्यावर. प्रमोद शिंदे तर त्यांना पम्या सांगतात आणि गाणी सांगतात. कसं सांगतात, आवडली तर कमेंट करून सांगा कशी गाणी आहेत. आणि दादांचा ऑर्केस्ट्रा पण आहे ना? ऑर्केस्ट्राचं नाव काय? नाव काय? साई लाईव्ह ऑर्केस्ट्रा. ओम साई लाईव्ह ऑर्केस्ट्रा. दादाचा नंबर पण डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्यांना कॉल करू शकता. चला, ओम साईराम. ओम साईराम. जय साईराम. साईनाथ महाराज की, साई बाबा की. दादा झेर जे हातानं झेंडा, झेर जे खांद्यावर पालखी. दादा झेर जे हातानं झेंडा, झेर जे खांद्यावर पालखी. साई समर्थ सेवकांची पालखी निघाली शिर्डी नगरी. साई समर्थ सेवकांची पालखी निघाली शिर्डी नगरी. हे झेर जे हातानं झेंडा, झेर जे खांद्यावर पालखी.
शिर्डी गावाला जायचं हाय, साईबाबाला पायाचं हाय. शिर्डी गावाला जायचं हाय, साईबाबाला पायाचं हाय. बाबाचं आपले धरून पाय, दर्शन त्यांचं जेवाचं हाय. बाबाचं आपले धरून पाय, दर्शन त्यांचं जेवाचं हाय. तर आता आपण वेसवरून निघलोय. भरपूर म्हणजे 3-4 तर वाजलं, आपण 4 वाजले निघता. आता किती टाईम होते माहिती नाही, तर पुढं भेटू आपण. तर आता आपण पोहोचलो गणपती मंदिर आहे. इथून सगळं साईराम चपला बिपला ठेवतीला. इथंच चाय वाटतं, चाय पिऊ चला पहिला, आम भूक लागली. तिथं पाऊर द्वारका माई, पाऊर साईंची चावडी. इथं पाऊर द्वारका माई, पाऊर साईची चावडी. साई समर्थ सेवकांची पालखी निघाली शिर्डी नगरी. साई समर्थ सेवकांची पालखी निघाली शिर्डी नगरी. हे हातानं झेंडा, जे खांद्यावर पालखी. तर आता निघलोय आम्ही, वाजल्या 7 वाजल्या. तर इथूनच्या आम्ही डायरेक्ट खंडोबाच्या देवळात जाणार आहोत पालखी घेऊन. त्याच्यानंतर मग साईबाबाचं मंदिर आहे. तर इथून बँड आहे, तर बँड ससू नवगर गावांशी पालखी निघल, पालखीनं शिर्डीचा राजा बसल. नवघर गावाची पालखी निघल, पालखीनं शिर्डीचा राजा बसल. पालखीला जो पायी चालल, त्याला शिर्डीचे वाटेला साई दिसल. पालखीला जो पायी चालत, त्याला शिर्डीचे वाटेला साई दिसल. दादा झेर झे हातानं काठी, चल र चल पालखीचे पाठी. दादा झेर झे हातानं काठी, चल र चल पालखीचे पाठी. साई समर्थ सेवकांची पालखी निघाली शिर्डी नगरी. साई समर्थ सेवकांची पालखी निघाली शिर्डी नगरी. हे बोला श्री साई ओम साई, साई की जय. ले लो मेरे साई का नाम. साई राम साई शम भोळा साई. साईनाथ साई बाबा साई भगवान. दादा झेर जे नाव साई. तर आता पोचले आपली पालखी खंडोबाच्या मंदिरात. साईराम माऊली बघ कवरे आहे आपली, अजून तर बाहेर आहे बघ. रांग बघ कवरे, हे बघ फार देवळापर्यंत रांग आहे. दिसला आता खंडोबाची देवळा आपली आरती वगैरे झाली. आता आपलं बाहेर बँड जोडा लावले. मग इथून आता वाजवत साईबाबाच्या देवळात जाऊ. साईराम पाया पडायला लागले, पाया पडणं इकडनं बाहेर एंट्री आहे. निघले आता आमची डायरेक्ट आता साईबाबाच्या देवळात.
दोघं जोडीला घ्या. बाजूला पेंटर घे बोला. कोणतरी या चला पहिला. पुढे घे, पुढे घे. चल पुढे. तर ओम साईराम. आता साईबाबाचं दर्शन घेऊन आमच्या पालखीत लाईनला लागलो. म्हणजे आता आपण पालखीचे पाया पडून अध्यक्षांना सेवकांना सगळ्यांना भेटून पाया पडून आपल्या आपल्या घरी आपण उद्या जाणार आहोत. तर हा क्षण जाम भावूक असते. एकत्र 7 दिवस एकत्र प्रवास करून 8व्या दिवशी 7व्या दिवशी आपण आपल्या घरी जातो. आणि हा क्षण डबल कधी येणार, 1 वर्ष थांबायला लागेल. त्याच्यामुळे सगळे भावूक होतात. आपण आता पाया पडू आणि आपले अध्यक्ष सेवकरी सगळ्यांना भेटू. मग नंतर आपण जाऊ आपल्या रूमवर. साईराम. इथून उद्या जाणार आम्ही घरी. आणि काही चुकलं असेल बोलणं माझं, काय दाखवलं असेल तर सगळे माफ करा. भेटू आपण उद्या. साईराम.